दगडात सुद्धा देव आहे. विश्वास जर नसला तर देव जरी समोर आला तरी देव भेटणार नाही. तेरी बिगड़ी बनाएगा ओ तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. 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 तेरी बिगड़ी बनाएगा. तेरी बिगड़ी बनाएगा. विश्वास जरूरी है. विश्वास जरूरी है. विश्वास जरूरी है. विश्वास जरूरी है. वो तुझे अपना बनाएगा. विश्वास जरूरी है. माणूस चालता चालता पडला तर पुन्हा उठल. मोटरसायकलीवर पडला तर पुन्हा उठल. पण बाबा कोणाच्या नजरेतून जर पडला ना आयुष्यभर उठत नाही. काय म्हणून माणूस घसरून पडला तर काही नाही. मा गाडीवरून पडला तर काही नाही. कोणाच्या नजरेतून पडला ना आयुष्यभर तुझ्या नजरेत पुन्हा माणूस येत नाही. मग कोणाच्या नजरेतून पडू नका. काय का नाही श्रीमंत झालं तरी चालतंय माणूस. नाही का नाही मान भेटला तरी चालतो. ज्या स्थितीत आहेत तर त्या स्थितीत कोणाचं अंतकरण दुखलं नाही पाहिजे आपल्या मनात आपल्यापासून. भोलेनाथ बाबा एवढं करुणामय सांगतात की सती जाऊ नको तरी ऐकत नाही. सती गेले, भोलेनाथ बाबाचं बोलणं ऐकलं नाही. मग देवाच्या बायकून जर देवाच्या
देवाचं जर बोलणं जर ऐकलं नाही आणि तिचा जर घात होतो तर मग आपलं काय होईल? बोला ना. भोलानाथ बाबाचं बोलणं सती मातेनं ऐकलं का? नाही ऐकलं. देह त्याग करावा लागला. म्हणून ऐका, चांगलं कोणी जरी सांगत असलं ना तर लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. वाईट तर सगळ्या दिवसभर सुरूच आहे. याची उडी धुणी त्याची उडी धुणी करणं सुरूच आहे. पण चांगलं म्हणून सती भोलानाथ बाबाचा विश्वास मोडला म्हणून सतीला देह त्याग करावा लागला. परत दुसरं कारण काय? ज्या दक्ष राजाच्या पोटी जन्माला त्या दक्ष राजाला अगोदर सांगितलं होतं, दक्ष प्रजापतीला, तू जर माझा अपमान केला तर मी देह त्याग करेन. थांबील का? नाही. दक्ष राजानेच आराधना करून भगवती मातेला या भूतलावर आणलं आणि दक्ष राजानेच अपमान केला. वाटलं नाही त्यावेळेस त्याला की दक्ष राजाला वाटलं ही माझी मुलगी नाही, भगवती माता आहे. अपमान झाला, देह त्याग केला. काल बघितलं आपण भाव, देह त्याग करत असताना महाराज भगवान परमात्म्याकडे विनंती केली, देवा मला जो जो जन्म भेटेल तो भगवान शंकराची पत्नी म्हणून भेटला पाहिजेत. म्हणून माझे भोलेनाथ बाबा अखंड समाधी लावलेली आहे कैलास पर्वतावर. आणि इकडं सती मातेनं भगवान परमात्म्याकडे देह त्याग करते वेळेस इच्छा प्रकट केली. ती इच्छा म्हणून माझी ती सती माता आता जन्म देणार आहे. कोणाच्या पोटी? तर काल पाहत होतो आपण 3 मुली, यज्ञाच्या पोटी 3 मुली महाराज, मैना, धन्य आणि कलावती. तर काल कलावतीचं चरित्र बघितलं आपण, जिच्या पोटी साक्षात माझी राधाराणी प्रागट्य झालं. तिथं राधाराणी किती भक्तिवान राधाराणी. राधाराणीसारखी कोणाला भक्ती करता आली नाही. काही लोक म्हणतात राधाराणी तुमची व्यभिचारिणी होती. व्यभिचारिणी नव्हती, राधाराणी भक्तीची धारा होती. भगवान परमात्मा सुद्धा राधाराणीसाठी रडायचे. आपल्या दृष्टीमध्ये काही वेगळं येतं, मनामध्ये काही येतं. राधाराणी भक्तीची धारा होती, आपण दुसरेच लावलं. आता आपण मी देवाचे भक्त नाहीत का बाबा? देवाचे प्रेमी नाहीत का आपण? काही ते एवढे भोलेनाथ बाबाचे प्रेमी येतात, अखंड महाराज ते त्रिपुंड लावतात की नाही? माझी मीराबाई नव्हती का? मीराबाईंचा जन्म झाला, 5 वर्षाची मीराबाई झाली आणि मीराबाईच्या घरासमोर वरात चालली. वरात कळते ना कोणाची असते? वरात निघतात का इकडं? वरात निघतात ना कोणाची? नवरीचे हे की नाही? वरात निघली आणि मीराबाई आईजवळ म्हणजे, आई हे मा असं का सजवलं का दोघायला? अगं मीराबाई त्यांचं लग्न झालं म्हणले. काय झालं? लग्न झाले म्हणले. आता जीवनभर ते सोबत राहणारे, 7 जन्म सोबत राहणारे. असं का मग माझं लग्न कधी होणार? आता छोटूशी मीराबाई म्हणजे तुझं लग्न झालेलं आहे म्हणजे कोणासोबत? म्हणजे बाकी बिहारी सोबत. वृंदावनचे जे बाकी बिहारी आहेत की नाही त्यांच्यासोबत तुझं लग्न झालं. मीराबाईने महाराज भगवान परमात्म्याची मूर्त आणायला लावली. माझ्या भगवान श्रीकृष्णाची ती मूर्त घेतली मा, दररोज भगवान परमात्म्याच्या मूर्तीची पूजा करायची, आराधना करायची, आपल्या मनातले भाव त्या मूर्तीला सांगायचे. असं करता करता मीराबाई झाल्या रूपवर, लग्नाला आल्या. आणि लग्नाला आल्याच्या नंतर राजाची पोरगी होती राणाजी. चांगलं एक बाबा स्थळ आलं राजकुमाराचं, म्हणले आता मीराबाईचं लग्न लावून देऊ. स्थळ आल्याच्या नंतर मीराबाईने वडिलाला सांगितलं, बाबा ओ बाबा काय माझं लग्न झालेलं आहे म्हणले, मला लग्न करायचं नाही. मीराबाई कधी लग्न झालं तुमचं? म्हणजे लहानपणीच लग्न झालं. कोण आहे तुमचा नवरा? घरामध्ये बापाला आणलं आणि बाकी बिहारीची मूर्ती दाखवली. हे म्हणले माझे पती. म्हणले अरे वेळी झाली का तू? राजाला एवढा राग आला पण मनोमन महाराज माझ्या मीराबाईने एवढी भक्ती केलती होयसी लागी लगन
लागे लागे रे लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। राजा जी ने पीवत पीवत मेरा सिरे, राजा जी ने भेजा विष का प्याला, पीवत पीवत मेरा सिरे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे। राजाच्या पोटी जन्माला आली राजकन्या आहे, पायामध्ये घुंगर बांधले, हातामध्ये तो तंबोरा आहे बाबा, आणि भजन सुरू झालं। कितीक तरी माझ्या माया आहे, इतकं भजन आवडतं ते, इतकं भजन आवडतंय बाबा, पण नवरा असा भेटला तो फक्त मंदिरातच जाई म्हणतो। विरोधी भेटले ना, आहे का नाही, भजन करू देत नाहीत, पूजा करू देत नाहीत, काही करू देत नाहीत, पण मीराबाई राजाला तो काही समजले नाही, मन महाराज आपला पती मानला मीराबाई। एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी, एक प्रेम दिवाणी एक दर्द दिवाणी। मीराबाई आणि माझी राधाराणी, म्हणून राधाराणी उच्च कोटीची भक्त आहे माझ्या भगवान परमात्मा। म्हणून अनंत महाराज गोलोक धाम आहे, आणि गोलोक धामामध्ये जेवढे साधू आहेत की नाही, महात्मे आहेत की नाही, संत आहेत की नाही, ते गोलोक धामामध्ये राहतात माझ्या राधाराणी जवळ। एवढं सुंदर ठिकाणी माझ्या राधाराणी, स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर ठिकाण जर कोणतं असेल तर गोलोक धाम आहे। आणि तिथली जर सर्वे जर कोण असेल तर ते माझी राधाराणी आहे। म्हणून कलावती आणि ऋषी भानू यांच्या महाराज उदरी प्राकट्य झालेलं माझी राधाराणी आहे। नंतर आहे धन्या, धन्या ही क्षीरध्वज राजाची पत्नी आहे, म्हणजे साक्षात जनक महाराजांची पत्नी आहे। आणि यांच्याच पोटी महाराज कसं राहावं, पतीचं मन कसं सांभाळावं, पतीसोबत कसं सावलीसारखं राहावं, हे जर आपल्याला आदर्श कोण जर सांगितलं असेल ना, मग सीतामैयाने सांगितलं। जी सीतामैया तिला ऊन माहीत नाही, वारा माहीत नाही, काही माहीत नाही, पण आपल्या पतिदेवाला 14 वर्षाचा वनवास भेटला। ज्यावेळेस सीतामाईला कळालं ना, मग रामचंद्र प्रभूजी सीतामाईला बोलले नाही की तू माझ्यासोबत चल म्हणून, नाही, अंगावर वलक घातले आणि निघाले। पण सीतामैयाने सुद्धा
जेवढे काही अलंकार आहे की नाही ते काढून टाकले आणि आपल्या अंगावर सुद्धा वल्लक घातले आणि रामप्रभूच्या सोबत चालल्यात. अगं ये वनवास म्हणजे काय नुसतं फिरून यायचं नाही म्हणले, 14 वर्ष राहायचं म्हणले. झोपावं जरी लागलं ना म्हणले जमिनीवर झोपावं लागलं. खायला काय असं भेटणार नाही, कंदमुळे खावं लागतात म्हणलं. ऊन वारा सगळं आहे म्हणले, सहन होणार नाही तुझ्या शरीरात म्हणले. तू राजकन्या आहे, मखमलीचे गाडीची तुला चालायला आहे, इकडे काटेरी रस्त्याने चालावं लागतं. म्हणून सीता तू थांब म्हणले, तू येऊ नको. तर सीतामाया काय बोलते माहिती का, प्रभुजी तुम चंदन देवा. अहो शरीराला सोडून कुठं सावली राहते का बाजूला, म्हणून तुम्ही जर शरीर असाल तर तुमची सावली म्हणून सीता आहे म्हणले. तुम्ही ज्या अवस्थेत असाल, जिथं असाल, जे खासाल, जिथं झोपताल तशी सीता राहायला तयार आहे ना. पतीच्या खांद्याला खांदा लावून, सुख आलं तरी पती सोबत आणि दुःख आलं तरी पती सोबत. किती गोड संसार आहे. वनवास होता मा, वनवासात गेलेत रामचंद्र प्रभू सीतामैया, मग काय ह्याची तक्रार नाही तक्रार. आज आपल्या घरामध्ये सगळ्या सुविधा असून सुद्धा भांडणं कमी होत नाही. म्हणजे नुसतं रामायण आपण ऐकतो तिथं झाल्या तिथं ठेवतो का. आणि या संसारातल्या कोणाच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही, कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही, वाटते फक्त होत. संसारामध्ये जी जी गोष्ट भेटते की नाही बाबा ती दुःखालाच कारणीभूत. पहिले त्या गोष्टीपासून सुख होत असेल पण नंतर दुःखच देते ती गोष्ट. नाही पहा तुम्ही प्रॅक्टिकल करून पहा. गाडी घेतली की नाही मग आपण, गाडी घेतली की नाही बाबा. गाडी सुरुवातीला गाडी घेतली की सुख वाटतं, पण नंतर तिचं मेंटेनन्स निघालं वाटतं यार हा घेतली आपली गाडी हे की नाही. सुरुवातीला सुख देते पण नंतर नंतर दुःखच देते. संसारातल्या गोष्टी अशा नाही, जोपर्यंत प्राप्त होते तोपर्यंत त्याचं आकर्षण असतं. एकदा प्राप्त झाले की बस आकर्षण कमी, मग दुसरं पाहिजेत आपल्याला. म्हणून सर्व असताना आपण दुःखी आहेत आणि सीतामैयाला काही नसताना सीतामैया रामचंद्र प्रभूजी सोबत सुखी आहे. आज बी काहीचे संसार आहेत, जर पाहिलं ना घरात जर गेलं ना तर कुडाचे घर आहे. त्याचा आडसा विकास आहे माहिती आहे का, त्रिकोणी म्हणजे फुटलेला आहे, मागचा कलर उडालेला आहे, असा मागून हात द्यावा लागतो त्यावेळेस चेहरा दिसतो आणि त्या कुडाच्या याच्यात खवलेला आहे असा. पण त्या घरातून एवढं सुंदर महाराज आनंद वाटतो ना, एवढा आनंद वाटतो ना, कारण की सुखी आहे. समयासी सादर भावे, सादर भावे देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे देव ठेवील तैसे
कोण दिवसी घरात नाही धान्य, कोण दिवसी धान्याचे साठवण, कोठे साठवावे कोठे साठवावे, देव ठेवील तैसे राहा. एका दिवशी घरामध्ये एवढे पदार्थ असतात ना, एवढे पदार्थ असतात, असं वाटतं की काय काय खावं आता. आणि एखाद्या दिवशी असं होतं काहीच नसतं. माणूस घरी जातो, दुरडीकडे पाहतो, दुरडी कोरडी, डबे कोरडे, मग पाण्याचे. मग असं म्हणायचं का काल तर घरामध्ये लय मोठे पदार्थ होते आणि आज का नाही. समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे राहा. एका दिवशी लोक आपला मान वाढवतील, एका दिवशी आपले लोक प्रेमान बोलतील बाबा, पण दररोजच प्रेमान बोलतील असं आहे का? एका दिवशी अपमान सुद्धा करतील. खरंच सांगू, माणसांना जशी वेळ आली ना मग तसं राहिलं पाहिजे, वेळेला किंमत दिली पाहिजे. हा, जे काही माणसं तक्रार घेऊन असतात बरं का अजून बी, हो पहिले नव्हतं असं, आता बाबा काळ बदलला, आता माहिती पहिलं नव्हतं असं, पण आता वेळ बदलली, काळ गेला निघून बाबा. पूर्वी लोकांचा एकावर विश्वास होता, आता विश्वास आहे का? हा, नाही राहिला ना. मला सांगायचंय, मा लक्ष्मी आहे आणि ती सीतामय्या झाली. पण रामचंद्र प्रभूजी वनवासात चालले, तर वनवासामध्ये माझी सीतामय्या रामचंद्र प्रभूजी बरोबर अनवाणी पायाने चालली. जीवनातलं सत्य आहे मा. देवाची बायको आणि देवाला सुद्धा वनवासात अनवाणी पायाने जावं लागतं, जमिनीवर झोपावं लागतं. तर तुम्ही आम्ही कोण आहोत? जशी वेळ येईल ना त्या वेळेनुसार माणसाला राहता आलं पाहिजे. काही लोक पूर्वी इतके श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते, त्यावेळेस त्यांनी अख्खी गावभर श्रीमंती गाजवली. पण आता काही नाही राहिलं. पूर्वी माणसं सुद्धा जवळ बसू द्यायचे नाही, पण आता राहिलं का? काही नाही राहिलं. आता गरीब लोक श्रीमंत झाले का? गरीब आणि श्रीमंत ढगाची सावली. आज तुमच्या घरावर आहे तर उद्या दुसऱ्याच्या घरावर असणार. सारखी राहत नसते, घर सारखं राहत नसतं, श्रीमंती सारखी राहत नसते, कोणाची परिस्थिती सुद्धा सारखी राहत नसते, बदलत असते. आणि हे बदलणार आहे हे कधी बी लक्षात ठेवायचं. श्रीमंती झाली ना, जास्ती अहंकारा नाही झाला. हा, आणि हे बी जाणार हे दिवस. म्हणून सीतामय्या अखंड महाराज भगवान परमात्म्याचे चिंतन. रावणाने अपहरण केलं आणि अशोके वाटिकेमध्ये ठेवलं. सीतामय्या रडायची. हनुमंतराय महाराज गेले. हनुमंतराय कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, मजला सांग बा मारुती, मजला सांग बा मारुती. कधी माझे रामचंद्र प्रभूजी भेटेल म्हणले. रडत राहायची. माझ्या हाताने अपराध घडला म्हणले, माझ्या दिराचा अपमान केला, लक्ष्मण भैयाचा मी अपमान